वळूया पुढल्या बातमीकडे। पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाचा यलगार उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यव्यापी मेळावा। सकल धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा पंढरपूर या ठिकाणी होणार आहे। आज राज्यव्यापी मेळावा एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर या ठिकाणी राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू। वेगवेगळ्या जिल्ह्यातील 6 व्यक्ती या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाचा आजचा 16वा दिवस आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पाहूया। सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी उपोषण पंढरपूरमध्ये सुरू आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपूरमध्ये राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या समेत काही धनगर बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। मला एक सांगा, हे जे उपोषण सुरू आहे, आज मेळावा पण भरत आहे, तर या मेळाव्याविषयी काय तुम्ही सांगा? सुरुवातीला गेल्या 15 दिवसापासून उपोषण आमरण उपोषण एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी चालू आहे। त्यांना पाठिंबा म्हणून उपोषणकर्त्यांची परवानगी घेऊन काल राज्यभर रास्ता रोको झालेले आहेत। त्याचप्रमाणे आज महामेळावा मोठा मेळावा घेऊन त्यांना पाठिंबा देऊन शासनाने लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आज महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि आज पंढरपूरला जनसागर उसळणार आहे। पंढरपूरला जनसागर उसळेल असं त्यांचं म्हणणं आहे। आपण विचारूया सर, या मेळाव्यातून एक काय मेसेज महाराष्ट्राच्या सरकारला जाणार आहे असं तुम्हाला वाटतं? या मेळाव्यातून सरकारला एसटी आरक्षण अंमलबजावणी केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही। कारण आपण पाहताय 2014चं इलेक्शन जर 2019चं इलेक्शन असेल, या दोन्ही इलेक्शनमध्ये धनगर बांधवांनी विधानसभेच्या या विधिमंडळामध्ये कुणाला बसवायचं हा निर्णय हा राज्यातील धनगर बांधवांनी घेतला होता। तसा निर्णय याही वेळेस